नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे आता मधुभाऊ सुभेदारांच्या घरी येतात. अर्जुनने सायलीला खूप छान सरप्राईज दिलेलं असतं, परंतु मधुभाऊंच्या येण्याने 20 वर्षापूर्वीचा जो काही भूतकाळ होता, सायलीच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते सगळं स्पष्टीकरण आता मधुभाऊ सुभेदारांना सांगणार आहेत. 20 वर्षापूर्वी सायली कशी आश्रमात आली आणि मधुभाऊंना ती कुठे सापडली होती, सायलीच खरी तन्वी आहे, या सगळ्या सत्याचा उलगडा आता मालिकेत होणार आहे. आणि त्याचबरोबर प्रियासुद्धा आश्रमात वाढलेलीच मुलगी आहे, परंतु आत्तापर्यंत प्रिया जे काही बोलत होती मधुभाऊंना प्रियानेच अडकवलं आहे आणि प्रिया खरी तन्वी नसून ती खोटं बोलत आहे. या सगळ्या सत्याचा उलगडा आता मधुभाऊ स्वतः सुभेदारांच्या घरात करणार आहेत. इकडे आता पाडव्यानिमित्ताने अर्जुनने सायलीला खूप छान सरप्राईज दिलेलं असतं. आश्रमातील लहान मुलं सायलीला भेटायला घरी येतातच, परंतु त्याचबरोबर अर्जुनने जामिनावर मधुभाऊंना घरी बोलवलेलं असतं आणि खास ते साऊसाठी घरी येतात. आणि सायली जेव्हा मधुभाऊंना पाहते तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना होतो आणि सायलीसाठी अर्जुन हे सगळं जे करत असतो ते सगळं पाहून अस्मिता आणि प्रियाचा मात्र जळफळाट होत असतो. प्रिया तर पुरतीच घाबरलेली असते, कारण प्रियाला कळून चुकलेलं असतं जर मधुभाऊंना अर्जुन इथपर्यंत आणू शकतो तर मधुभाऊंच्या बाबतीत जे काही मी आत्तापर्यंत केलं आहे आणि त्यांना पूर्णपणे मी जे अडकवलं आहे तर मला अर्जुन सोडणार नाही आणि अर्जुनला हे समजायला देखील वेळ लागणार नाही. हा सगळा विचार करूनच प्रिया आता घाबरलेली असते. आणि त्याचबरोबर प्रियाने प्रतिमाकडून फराळ देखील विकत घेतलेला असतो. त्यावेळी मात्र प्रतिमाने प्रियाला पाहिलेलं असतं आणि मुळात म्हणजे प्रतिमा आता स्वतः कुसुमच्या घरी राहत असते. त्यामुळे एकाच वेळी मधुभाऊंच्या तोंडातून प्रिया खोटी तन्वी आहे आणि सायलीच्या पायावर जी काही जन्मखून आहे तीच खरी तन्वी आहे आणि सायली मला 20 वर्षापूर्वी सापडलेली मुलगी आहे, हे सगळं सत्य आता मधुभाऊ सुभेदारांना सांगतात. मधुभाऊ घरी आल्यानंतर साऊचा असा छान संसार पाहिल्यानंतर खूपच खुश होतात आणि सायलीला बोलत असतात, बाळा तुझं घर तर खूप छान आहे आणि मुळात म्हणजे तुला छान परिवार मिळाला आहे. तुझी सगळी माणसं तुझ्यावर खूपच प्रेम करतात आणि मुळात म्हणजे असा नवरा मिळायला नशीब लागतं. नशीब काढलंस बाळा तू. मधुभाऊ आता सायलीचं कौतुक करत असतात आणि त्याचबरोबर अर्जुनला पण खूप बरं वाटत असतं. अर्जुन तर मनात विचार करतो, मधुभाऊंना हे जर का समजलं जर आमचा कॉन्ट्रॅक्ट 1 वर्षाचाच आहे तर त्यांना किती दुःख होईल, परंतु मी हे सगळं मधुभाऊंना सांगणारच नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी मिस सायलीची साथ कधीच सोडणार नाही, कारण त्यांनी या घरासाठी खूपच केलं आहे आणि आज त्यांच्यामुळे माझा जीवसुद्धा वाचला. तेव्हा आता अर्जुन सायलीसाठी खूपच खुश असतो आणि मधुभाऊ इतकं छान कुटुंब मिळाल्यामुळे सायलीसाठी खूप खुश असतात. शिवाय कुसुम पण सायलीकडे एकटक पाहत असते. मधुभाऊंना घरी बघून सायलीला जो काही आनंद झालेला असतो आणि तिच्या चिडक्या बिब्यांनी हे सगळं घडवून आणलेलं असतं, त्यामुळे अर्जुनचा अभिमान कुसुमलाही वाटत असतो. पाडव्यानिमित्ताने छान पूजा झाल्यानंतर सगळेच जण आता एकमेकांशी गप्पा मारत हॉलमध्ये बसलेले असतात. सायली आणि कल्पना किचनमध्ये काम करत असतात. तेव्हा आता पूर्णाजी बोलता बोलता सहजच मधुभाऊंना सायलीबद्दल विचारत असते. बोलता बोलता पूर्णाजी मधुभाऊंना असं विचारतात, सायली तुमच्याकडे कधीपासून राहायला आली? तेव्हा आता मधुभाऊ 20 वर्षापूर्वी जे काही घडलं होतं, सायली त्यांना कुठे सापडली होती आणि कोणत्या दिवशी सापडली होती ते सगळं सत्य आता प्रताप, कल्पना, पूर्णाजी, प्रिया, अस्मिता सगळ्यांसमोर सांगत असतात. त्यावेळी मधुभाऊ सांगत असतात, साऊच काय, ही प्रिया पण आश्रमातच लहानाची मोठी झाली, पण कदाचित ती आता मला ओळखत नसावी. काय ग प्रिया, मला ओळखत नाही का तू? आता मात्र प्रिया घाबरते आणि मधुभाऊंना बोलत असते, नाटक करतच बोलते, अहो मधुभाऊ मी तुम्हाला कसं विसरेन, तुम्हीच तर आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि सायलीसोबत तुमचं माझ्यावर सुद्धा खूपच प्रेम आहे. परंतु प्रिया हे सगळं बोलताना गडबडत असते. त्यावेळी मात्र अस्मिता प्रियाची चोरी पकडते आणि अस्मिता बोलत असते, काय ग प्रिया, मधुभाऊ तुला पण चांगले ओळखतात ना आणि तू पण आश्रमातच लहानाची मोठी झालीस, मग ते तुझ्याशी असं का बोलतात?
तेव्हा प्रिया बोलत असते, अगं अस्मिता, तुला माहीत आहे ना, तरीसुद्धा तू मला असं का विचारते? मीच तर त्यांना विलासच्या खून प्रकरणात अडकवलं आहे आणि हे सगळं आत्ता बोलणं मला योग्य वाटत नाही, त्यामुळे तुझं तोंड बंद ठेव, असं आता प्रिया अस्मिताला उत्तर देते. इकडे आता मधुभाऊ आणि पूर्णाजीच्या गप्पा रंगलेल्याच असतात. तेव्हा पूर्णाजी विचारत असते, मधुभाऊ मला एक सांगा, सायली तुम्हाला सापडलेली मुलगी आहे ना, म्हणजे ती कुठे सापडली आणि कधी सापडली? नेमका तो दिवस कोणता होता? आणि प्रिया पण तुमच्याकडे कधी आली राहायला? तेव्हा आता मधुभाऊ बोलत असतात, सायली मला मंदिराच्या पायरीवर सापडली आणि एकटीच ती बाळ रडत बसलेली होती आणि त्याच दिवसाच्या आदल्या रात्री तिच्या आईवडिलांचा म्हणजेच त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला आणि त्या अपघातातून ही मुलगी वाचलेली होती. मला तर एवढंच माहीत आहे आणि त्या दिवसापासून साऊला मी माझ्या आश्रमात घेऊन आलो आणि लहानाचं मोठंसुद्धा मीच तिला केलं आहे. तेव्हापासून सायली माझ्याकडेच राहत होती. परंतु सायलीला तर मी घेऊन आलो आणि प्रिया खूप दिवसांनी त्यानंतर ती आश्रमात आली. म्हणजे ह्या दोघी लहानाच्या मोठ्या तिथेच झाल्या, परंतु आश्रमात पहिला सायली आली होती आणि त्यानंतर काही दिवसांनी प्रिया आली. आता मात्र ॲक्सिडंट, ती रात्र, हे सगळे शब्द ऐकल्यानंतर पूर्णाजीला कुठेतरी वाटत असतं, सायली खरी तन्वी असावी का? माझ्या प्रतिमाचं सुद्धा ॲक्सिडंट झालं होतं, मग ही मुलगी तीच असावी का जी फोटोमध्ये प्रतिमासोबत आहे? तेव्हा आता पूर्णाजीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो की मधुभाऊ असं का बोलतात. तेव्हा आता मधुभाऊ पुढे सांगत असतात, साऊला मी खूप प्रेमाने लहानाचं मोठं केलं आहे आणि ती या घरची खरंच लक्ष्मी आहे. ती या घरासाठी खूप भाग्यवान आहे. मुळात म्हणजे तिच्या पायावर जी जन्मखून आहे ना, तीच खूप भाग्यवान आहे. तेव्हा आता पूर्णाजी बोलत असते, कसली जन्मखून? म्हणजे सायलीच्या पायावर पण जन्मखून आहे का? तेव्हा मधुभाऊ बोलतात, सायलीच्या पायावर म्हणजे अजून कोणाच्या पायावर जन्मखून आहे का? माझ्या साऊच्या पायावर तुळशीपत्र आहे आणि त्या तुळशीपत्रामुळे साऊ माझी इतकी नशीबवान आहे की तिला इतकं छान घर मिळालं आणि खरंच माझी साऊ लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरात आली आहे. तेव्हा आता मधुभाऊ विचारत असतात, पूर्णाजी तुम्ही काहीतरी बोलत होत्या, कोणाच्या पायावर अजून जन्मखून आहे का? तेव्हा पूर्णाजी प्रियाकडे पाहते आणि बोलत असते, हो, माझ्या नातीच्या पायावर पण जन्मखून आहे, ती म्हणजे माझ्या प्रतिमाची मुलगी तन्वी. आता मात्र मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो, कारण प्रियाच्या पायावर अशी कोणतीच जन्मखून नसते. प्रिया पण खूपच घाबरलेली असते. जर का आता या मधुभाऊंनी सगळंच सांगितलं आणि या म्हातारीने किल्लेदाराला फोन केला तर माझं काही खरं नाही, हा विचार करूनच प्रिया घाबरलेली असते. पुढे पूर्णाजी आणि मधुभाऊ एकमेकांशी बोलतच असतात. पूर्णाजी तर अस्वस्थ झालेली असते. ती जन्मखून, ते तुळशीपत्र, असं सगळं ऐकूनच तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती एकटक सायलीकडेच पाहत असते आणि प्रतिमाच्या फोटोकडे पाहून मनातच बोलत असते, अगं प्रतिमा, काय हे सगळं चाललं आहे आणि कुठे आहेस तू? इथे कुठे असशील आणि मला जर तू बघत असशील ना, तर बाळा प्लीज लवकर ये आणि काय तो सत्याचा उलगडा लवकरात लवकर कर. सायलीच जर खरी तन्वी असेल ना, तर मला मनापासून आनंद होईल. आता मात्र पूर्णाजीचा जीव तडफडत असतो, ते म्हणजे सायलीसाठी, कारण बिचाऱ्या सायलीने त्या घरासाठी खूप केलेलं असतं, त्यामुळे तिला आता राहवत नसतं. जर प्रतिमाची खरी मुलगी सायलीच असेल आणि माझी नात तन्वी म्हणजे सायली असेल ना, तर मला तिला भरभरून प्रेम द्यायचं आहे. असा सगळा विचार करूनच पूर्णाजी आता अस्वस्थ होत असते. त्यातल्या त्यातच प्रतिमाचं नाणंसुद्धा घरात आलेलं असतं, म्हणून पूर्णाजीला असं वाटत असतं, माझी प्रतिमा जणू इथेच कुठेतरी आहे. दुसरीकडे आता घाबरलेली प्रिया नागराजला फोन करून सगळं सांगत असते. प्रिया बोलत असते, अर्जुन मधुभाऊंना घरी घेऊन आला आहे, सायलीला खास सरप्राईज दिला आहे. आता मात्र नागराजला घाम फुटतो. तो विचार करतो, मधुभाऊंना अर्जुन जर का घरापर्यंत घेऊन येऊ शकतो तर तो या केसच्या मुळाशी जाऊ शकतो, परंतु या सगळ्यामध्ये प्रिया तूच अडकणार आहेस. तेव्हा आता प्रिया बोलत असते, तुझं हे सगळं भाषण ऐकण्यासाठी मी तुला फोन केलेला नाही, हे सगळं तू आता महिपतला सांग आणि महिपत काय बोलतो ना, त्यानंतर मला पुन्हा फोन कर. नागराज आता प्रियावर भडकतो, ही तुझी फालतू कामं करण्यासाठी मी रिकामी नाही, तुला वाटत असेल ना तर स्वतः फोन कर. आणि नागराज प्रियाचा फोन कट करतो. प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते, कारण नागराजला पण हे माहीत असतं की या सगळ्यात प्रिया अडकणार
आणि प्रियाबरोबरच महिपत, साक्षी हे सगळे अडकणार. त्यामुळे नागराज आता प्रियाला इग्नोर करतो आणि तिचा फोन कट करतो. प्रिया मात्र खूपच चिडते आणि बोलत असते, हा नागराज स्वतःला काय समजतोय काय माहीत, मलाच काहीतरी करायला हवं. हा मधुभाऊ इथून कधी जाईल काहीच कळत नाही. सायली तर खूपच खुश आहे. मधुभाऊंनी जर का सगळं सांगितलं ना तर मला किल्लेदार घरातून हकलवून लावेल. आता मित्रांनो, मधुभाऊंच्या त्या रात्रीच्या सगळ्या भयानक सत्यामुळे पूर्णाजीसमोर एकच सत्य येतंय की सायलीच खरी तन्वी आहे. पण या सत्याचा उलगडा करणार कसा? तेव्हा आता पूर्णाजी कुसुमची भेट घेताना आपल्याला दिसणार आहे आणि मालिका पुढे काय वळण घेणार? कुसुम प्रतिमाचं सगळं सत्य सर्वांसमोर आणणार का? सायलीच खरी तन्वी आहे या भयानक सत्याचा उलगडा मालिकेत होणार का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मालिकेच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.